बाबांनी मला 10वीत असताना एक प्रश्न विचारला होता की तुला क्रिकेट खेळायचंय का अभ्यासाकडे जायचं, कारण की काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल. तर त्या वर्षी मी जेव्हा चूज केलं की मी क्रिकेट खेळणार, तर अभ्यासात चांगलाच होतो, असं नाही वाईट होतो, पण त्यांनी तेव्हा मला असं केलं की तू शाळेत जायचं नाही आता. तर 10वी त्यांनी मला एक्सटर्नल करायला लावलेलं. टक्के चांगलेच होते, 60-70% मला भेटायचे. पण तरी क्रिकेटसाठी त्यांनी असं म्हणले की आता आपण जेवढं जास्त लक्ष आपल्या प्रॅक्टिसवर देऊ तेवढं चांगलं आहे. तर मग आमच्या अकॅडमीतच जेव्हा माझे मित्र सकाळी 8 वाजता शाळेत जायचे, तेव्हा मी त्यांना हाय करून मी ग्राउंडवर जायचो, आणि जेव्हा ते सुटायचे 2 वाजता, तेव्हा मी त्यांना बाय करून घरी यायचो. तर तेवढं 8 ते 2 ते शाळा करायचे आणि मी 8 ते 2 ग्राउंडवर बसायचो. भरपूर मित्र आहेत स्कूलचे, तेव्हा खूप चांगलं सगळं होतं. बट नथिंग इज पॉसिबल विदाउट सॅक्रिफायसेस. तर मी म्हणू शकतो की जे काय मला आता मिळतंय ते बहुतेक मी तेव्हा जे सॅक्रिफायसेस केले त्याच्यामुळे मी आता इथे आहे. कारण की महाराष्ट्राच्या या संघात असणं आणि IPLच्या त्या संघात पण असणं इज अ व्हेरी बिग थिंग, कारण की सगळ्यांना नाही मिळत ते. तर तेव्हा जे मी काही केलं आहे, प्रॅक्टिसमध्ये जास्त लक्ष दिलं होतं, किंवा जे काय माझे इम्प्रूव्हमेंट झालं त्यावरती, गेम सेन्स किंवा काही असेल, छोटी मोठी गोष्ट ते आता असं खुणवू नाही शकत, पण त्याच्यामुळे आज जिकडे आहे मी ते पॉसिबल आहे.